आज निवांत होतो त्याच्यामुळे म्हटलं एक जोडीदार आपला गॅरेजवाला आहे रोहित, त्याच्यापाशी जायचं आहे आपल्याला. कारण की आपल्या गाडीला वगैरे चार्जिंगचं वगैरे सॉकेट नाही आहे, कारण की गाडी ओल्ड असल्यामुळे काहीला फॅसिलिटी नाही ती. आता नव्या गाडीचं नाव सगळं चार्जिंगचं वगैरे सॉकेट कंपनीच देते, तर आता आपल्या गाडीला चार्जिंगचं सॉकेट नाही. आता ती चार्जिंगचं सॉकेट आपल्याला बसवायला जायचं आहे. नुसतं पुढं अडकवलं आहे, पण अजून तिथं वायरिंगचं वगैरे काम करायचं आहे, भरपूर काम आहे. आता ते जोडीदार आपलं म्हणला की बिनधास्त करूया. मी आज निघालो. आज जायचं मेन कारण म्हणजे आज मला कामच काही नव्हतं, त्याच्यामुळे मी आज निवांतच होतो. त्याच्यामुळं तो पण बोलला की आज कामं पण कमी यायची, त्याच्यामुळं शनिवार असल्यामुळे त्याच्यापेक्षा कामं कमी येते ना. आता रविवार वगैरे सोमवार त्याच्यापेक्षा गच कामं असते, त्याच्यामुळे मंगळवारी सुट्टी असते. त्याच्यामुळे म्हटलं चटका तेवढ्यातच मारून यायचं आपल्याला, काही आपलं काम झालं शिमत झालं. आणि मागच्या वेळी आम्ही राईडला गेलो होतो तेव्हा व्हिडिओ वगैरे काढला नाही, कारण की आपला कॅमेरा वगैरे काही चालत नव्हता. आणि आता नेक्स्ट आपल्याला कॅमेरा घ्यायचा Insta365X. तो जातो आपला बजेट 55च्या घरात, तरी पण घेऊया आपण, काय अडचण नाही. कारण की मी आत्ता जी करतो व्हिडिओ ना ते मोबाईलवर करतो, मोबाईल वगैरे. आणि त्यात आता हायवेची कामं झाल्यामुळं गर्दी प्रमाणात जास्त आहे, रस्ता वगैरे नीट नाही, हायनच गाड्या सगळ्या जातात त्यांना. त्याच्यामुळे तर बऱ्यापैकी रस्ता पण आपला आला आहे कवर होत, पण तरी पण गर्दी राहते ना खायच्या रस्त्याने. त्यात आता पाऊस वगैरे आला तर या रस्त्यावर सगळं पाणी जास्त आहे. आता थोडासा उघडला आहे, तरी तर मागं आपण आता कराडात आलो ना, तर कराडात पाऊस होतो तर गाडीवर दिसते पाणी वगैरे. मला वाटलं इस्लामपूरला वगैरे पाऊस वगैरे असेल, पण इकडे काय ऊनच आहे. रेनकोट वगैरे सगळं घालून आलो होतो, आणि जॅकेट घातले म्हटलं त्याला रेनकोट त्याच्यावर आले ना, त्याच्यामुळे मी रेनकोट वगैरे घालून प्रॉपर आपलं रायडिंगचं जॅकेट सगळं घालून आलो. आता आज रस्ता पण मोकळाच दिसतो, कारण की गाड्या भरपूर नाही त्यात. का मी उशिरा आलो, आता टायमिंग 12 वाजले होते, त्याच्यामुळे गाड्या कमी येते काय बघा, काय माणूस आहे. ट्रक वगैरे आता ते सगळे संध्याकाळीच लाईनच्या गाड्या चालू होत्या. माझी गाडी ओढतो, गाडी तर आपल्याला त्याला आजचा व्हिडिओ तर मोठा होणार आहे, कारण की काय कामच नसल्यामुळे मी निवांतच जाणार आहे. तेवढंच आपलं म्हटलं सगळं व्हिडिओ वगैरे शूटिंग करावं. बघा बारक्या पोरांना हात केला, त्या बारक्या पोरासनी घेतलं, कारण की माझं बालपण मला आठवतं ना. कारण की मी 11वीत वगैरे लिफ्टने जायचो, 11वी वर्ष मी पूर्ण लिफ्टनंच काढलेलं आहे. आता काय रायडर वगैरे हात केलं तर थांबत नाही, ती तशीच जाते ती. आणि काय रायडर असं पण म्हणते ती की बाबा एक जणच बसा, कारण की टेबल शीट मी नाही घेत. तसं मी नाही करत, टेबल शीट घेतो, चोबल शीट घेतो, कारण की एक बारक्या पोरासने हवस असते की बाबा गाडीनं जायचं वगैरे एन्जॉय करायचा. कारण की मला माझं बालपण आठवतं की बाबा की मी 11वी टोटल एक वर्ष मी लिफ्टने गेलेलो आहे, आणि नंतर 12वीत माझ्यापाशी शाईन गाडी होती. शाईन माझ्या काकांची गाडी होती, काका माझं शेतीकाम करतात, त्याच्यामुळे मी गाडी वगैरे कॉलेजला रोज न्यायचो. जसं FYला गेलो तसं मी एक कंपनी जॉईन केली, काकडे लेझर म्हणून. मी त्या कंपनीत मी 12 तास काम करायचो, मग मी बाहेरनं पेपर वगैरे द्यायचं. FYला गेलो तसं मी एक कंपनी जॉईन केली, मग त्या कंपनीत मग मी काम करतो, 12 तास काम करायचो मी. मग त्याच पैशाने मी R15 घेतली. माझ्यापेक्षा त्या काळात माझ्या पप्पांची गाडी होती फॅशन प्रो, बिना स्टार्टरची गाडी होती. त्यावेळी मला वेगळंच वाटायचं की बाबा रायडर पुढं व्हायचं म्हटलं आपल्यापेक्षा एक स्पोर्ट बाईक तर पाहिजे की मग माझ्या डोक्यात आलं की बाबा R15 घ्यायची, आणि ती पण घ्यायची ओल्ड मॉडेल, कारण की मागच्याला बसायला वगैरे येते. आता हीच दुसरं कोण असतं तर मग टेबल शीट वगैरे नसतं जातं आलं. आता या पोरासने इथं सोडलं, आता इथून मी जातो, आता इथून गाडीवर ओढतो, कारण की लयच उशीर नावांना उशीर व्हायला लागला आहे. आता म्हणजे व्हिडिओचं आता बघा आपल्यापाशी एक गाडी जाते, त्याची नंबर प्लेट नाही, काय नाही, कुठली पण नंबर प्लेट नाही, मागली पण नंबर प्लेट नाही. आणि तो आता किती वेगळ्या गाडी मिळते बघा, काय पायात बूट नाही, काय नाही, हेल्मेट नाही, काय नाही.
हेल्मेट वगैरे नसलं तरी चालेल, किमान गाडीचा नंबर प्लेट पटकन बसवावी. बघा ते किती आता पळतो, तर मग आपली गाडी किती आहे 60-65वर गाडी आहे, तरी आपल्या पुढं आहे तो. बिना नंबर प्लेटची गाडी नॅशनल हायवेला चालवते तो, कसला बादर असेल. काय लोक काय करतील काय सांगता येत नाही. बाबा इथनं रस्त्यानं आत गेलं का नाही तर नेरलं गाव आहे. तर त्या जोडीदार जो आहे का नाही गॅरेजवाला, तो इथल्याच गावचा आहे, नेरल्याचा आहे. पल्सर गाडी गेली मागं. आता इथं आपल्याला KTMची गाडी दिसली बघा, 390. हा जो रायडर आहे ना, हा पुण्याहून रायडर आलेला आहे. आत्ता मी थांबून त्याच्याबरोबर बोललो, तिथे शूटिंग वगैरे नाही काय केलं. हा रायडर जो आहे ना, हा इस्लामपूरचा रायडर आहे. त्याला मी वगैरे विचारलं, बघा 390 कशी दिसते. क्रॅश गार्ड वगैरे त्यानं टाकल्यामुळे गाडी आणखी मोठी दिसते. आधीच गाडी उंच आहे, ती पॉवरफुल गाडी आहे 390. रस्ता पण इथे करायचं चालू आहे. या रस्त्याने तर आतमध्ये इस्लामपूरला जायचं. आपण जाऊया याच्या मागून म्हणून. काय माणसाचं जमत निघत नाही मोठ्या गाडीवाल्या पण घालते. बघा मोगळा कसं थांबला आहे. काय काय वेळी रस्ता करायचा चालू आहे ना काही काही ठिकाणी, तर गाड्या वगैरे ते आतनं वगैरे घालायला लागते. किंवा आम्हाला बहुतेक पुढे वगैरे रस्ता नसला तर आतनं पुढे जायला लागणार आहे. आता आपण इथनं पुढे, आता इथे एक पुढं माझ्या मित्राचं एक सर्व्हिस सेंटर आहे, PK म्हणून. वा, इथं पुढं जी गाडी आहे ना ती सर्व्हिस सेंटर आहे. आता आपण काय त्याच्यापासून थांबायचं नाही, परत टाईम वगैरे नाही आपल्याला पुढं गॅरेज करून जायचं त्याच्यापेक्षा. तेव्हा आता आल्याला लगेच आपलं काम करणार नाही, नुसतं आपण ते बोलणार, चहा प्यायला वगैरे जाणार, तिथनं पुढं तो गाडी घेणार दुरुस्तीला पायऱ्या वगैरे करणार. बघा गाडी काय बाप गाडी दिसते, 390. लय मोठी गाडी आहे 390, म्हणजे काय आणखी गाडी आहे तेव्हा. तरी पण आपण त्याच्याबरोबरच जायचं. आता त्याचं पुढं रस्त्याचं काम चालू झालं. आता इथनं आम्हाला आज जायला लागणार असं होतं. बघूया पुढल्या रायडरनं आज गाडी घातली की आपण पण आजच घालायची गाडी घातली त्यानं. मोकळं मैदान आहे तर आता इथनं मी जातो पुढं. पोती वगैरे त्यांनी हाताळलेली असतील का माहिती काय, अजून हाताला मोकळं दिसतं गाडी. रस्ता वगैरे मोठा होता. रस्त्याचं काम चालू झालं की एवढं समजून जायचं की बाबा शॉर्टकट कुठनं पण गाडी काढायची, साड्या वगैरे बघून चालवायची. कारण सोयी वगैरे टायराला लागलं तर टायर फाटून जाईल. नुसतं पंक्चर नाही होणार, फाटणार. पुढल्या गाडीला बघा काहीच फरक पडत नाही, कारण की ॲडव्हेंचर बाईक आहे ती, आपली स्पोर्ट बाईक आहे. आपली गाडी हाईटनं कमी आहे, त्याची गाडी हाईटनं वगैरे भरपूर जास्त आहे. पापा किती माग. आता तो पुढला रायडर आहे ना, तो पुढे जाणार आहे, मी इथनं आत जाणार आहे. बघा इथनं आत त्याचं गॅरेज आहे. इथं पण रस्त्याचं काम केलं पाहिजे त्यांनी. तर इथं कच्चाच रस्ता आहे, इथं पुढंच गॅरेज आहे. या इथं बंगल्यात त्या झाडाच्या बरोबर समोर गॅरेज आहे. हो काय बघा त्याचं गॅरेज. आपण गाडी पार्क करू. पार्क बघा बघते बघा तो कसा बघते. चेक काढला तो त्याला वाटलं नाही याचं, पण आलो हेल्मेट वगैरे काढतो तेव्हा चेक काढला. तो लई टाइमपास करणार. आता गाडीचं जे काम करणार आहे ते नेक्स्ट